वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर आज इथे सगळेजण आता उठलेले आहेत आणि रिद्वीचं चालू आहे ला जाळ घालण्याचा प्रयत्न चुलीला। आणि मी तिच्यावर लक्ष ठेवते कारण की तिला भाजलं वगैरे तर कारण की तिला एवढं काही समजत नाही। तर आज बघूया आम्ही काय करणार आहोत काय नाही, अजून तर सध्या काही प्लॅन नाही आहे, बघूया। तर आता सगळं आवरून झालेलं आहे आणि मी रिद्वीला घेऊन चालली आहे झाडाखाली कारण की तिथे छोटी मुलं खेळतात ते सर्व। तर मला चल तुला पण नेते तिथे। तर रिद्वी असं काही नाही, ती एकटी पण जाते पण लक्ष ठेवावं लागतं कारण की तिची भाषा अजून समजत नाही की ती काय बोलते आणि मुलं सगळी मोठी आहेत त्यामुळे कधी समजतं कधी नाही। तर इथे आता आम्ही खाली आलेलो आहे, तिला पोतं टाकून दिलेलं आहे खेळायला। आणि इथे लहान मुलं आहेत त्यांनी शेत बनवून बांध वगैरे बनवलेले आहेत आणि त्याला पाणी सोडायचं काम चालू आहे। तर इकडे एका साईडला ह्यांचा खेळ चालू आहे आणि एका साईडला रिद्वीचा खेळ चालू आहे। आणि हे समाधीच्या खाली तुम्ही अगोदरचा व्लॉग बघितला असेल तर हे समाधीच्या खाली आता आज रिद्वी खेळायला आलेली आहे। मोस्ट ऑफ टाईम ती तिथेच खेळते, म्हणजे सकाळच्या टाईममध्ये आणि दुपारच्या टाईममध्ये आम्ही संध्याकाळी खाली जातो। आणि ह्याच्या पलीकडे जे आहे ते चेंबूर आहे ज्यामध्ये रिद्वी खेळते ते। तर आता हा इथे रिद्वीचा खेळ चालू झालेला आहे आणि इथे तिच्यासोबत खेळायला सगळेजण देखील आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे किती छान ह्या लोकांनी बनवलेला आहे, मला तर खूप आवडलं पर्सनली हा यांचा खेळ। वेगळंच म्हणजे गावाला जे बघतात मुलं तेच खेळतात। तर खूप छान खेळत होते आणि रिद्वीचा गोंधळ चालू होता एका साईडला कारण की मम्मी आली होती कपडे धुवायला चेंबरच्या तिथे, तर तिला पण पाण्यात जायचं होतं पण ती काय ऐकेल असं वाटत नाही मला आणि तिने शेवटी नाहीच ऐकलं। रिद्वी खूपच हट्टी आहे आणि ती पण गेली पाण्यात खेळायला। तर इथे रोजच ती पाण्यात खेळते, रोजच पाणी सोडलेलं असतं आणि हिच्या पाठीमागे दिसत असेल मुलं खेळत होती तिथे। तर आता रिद्वी बोलली की मला पण पाण्यात खेळायचं आहे मम्मा, मला जाऊ दे। तर म्हटलं ठीक आहे खेळ, असं पण गरमीचे दिवस आहेत तर म्हटलं ठीक आहे खेळ। तर मम्मी कपडे धुत होते आणि रिद्वी तिथे पाण्यामध्ये खेळत होती, तिला मजा वाटत होती खूपच। आणि पाणी तर तसं घरी पण आहे पण वाहत्या पाण्यात आणि इथे झाडाखाली सावली असते त्यामुळे सगळेजण येतात इथे। आणि इथे आम्ही गाडी पार्क केली आहे, आम्ही दिवसाची गाडी इथे पार्क करतो झाडाच्या सावलीला आणि संध्याकाळी जी आहे ती तिकडे वरती वाट्या पार्क करतो कारण की काही शेड वगैरे नाही मग ऊन लागतं गाडीला, म्हणून इथे पार्क केली। आणि ही भरतदादांची गाडी पण त्यांनी इथे पार्क केलेली आहे या साईडला। तर आता रिद्वी जोपर्यंत मम्मी कपडे धुते तोपर्यंत तिची मज्जा आहे इथे, ती खेळणार। हे आंघोळ करून आलेले तिथे दिवसातून 2 वेळा होतं इथे येऊन भिजते, सकाळी आंघोळ एकदा झालेली आहे आणि ही दुसरी वेळ आहे। आणि कधी कधी जर संध्याकाळी पाणी असेल तिच्या मूडवर तर संध्याकाळी ते देखील येते भिजण्यासाठी। तर आता मम्मी 2 घमेले घेऊन आले, एक तिच्यासाठी आणि एक मम्मीला माहिती होतं ही आली की ऐकत नाही आणि आता तिला उतरून खेळायचं होतं। म्हटलं ठीक आहे खेळ तू आता थोडा वेळ। जोरात 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 उडव, तिकडे जवळ जा की बाबांच्या जवळ जा, बाबांच्या जवळ जा, उडव अजून जवळ जा, उडव 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 बाबा उडव। ती उडवत नाही, तिला तीच खेळते। उडू का म्हणा, उडू का, अंगावर उडव, त्यांच्या अंगावर टाक, टाक अंगावर। त्यानंतर आम्ही आलो घरी आणि इथे पप्पांनी आणलेला आहे गावरान कोंबडा, जो की आम्हाला बरेच दिवस झालं खायचं होता। गावाला आल्यापासून पप्पांना बोलवत होतो खायचं आहे, पप्पा घेऊन या। तर मग पप्पा घेऊन आलेले आहेत आज आणि त्याला घमेल्याखाली ठेवला होता पळून जाऊ नये म्हणून। तर आज आम्ही कापणार आहोत आणि
खाणार आहोत, तर बघूया. आणि आज आमचं असं माझा प्लॅन आहे की कोंबडा जो आहे तो चुलीवरती बनवायचा. बघूया आता किती सक्सेसफुल होतं आहे किती नाही, कारण की घरात आली चूल नाही पेटवत आम्ही, जी किचनमधली आहे ती, कारण की काळं होतं, त्यामुळे बाहेरच्या चुलीवर करावं लागेल. तर पहिला तर कोंबडा कट करायचा आहे. तर कोंबडा कट करण्यासाठी आम्ही वरती जाणार आहोत माळावरती. तर मी आणि सौरव बाईकने चाललो आहे आणि पप्पा गेलेले आहेत पुढे, जे कोंबडा कापणारे असतात त्यांना घेऊन येतात ते गावातून, कारण की असं शक्यतो कोण कापत नाही, जे दुकानातले आहेत कापणारे मग त्यांना पैसे देऊन कापावं लागतं. तर आता आहे आम्ही वरती चाललेलो आहे, वरती माळावरती, म्हणजे जे मंदिर आहे आमचं तिथून पुढे जे आमचं रान आहे तिकडे आम्ही चाललो आहे. तर टोप वगैरे घेऊन चाललेलो आहे. तर इथे समोर जे आहे वरती आमचं बांध आहे तिथे कट करायचं आहे. तर इथे तुम्हाला बाईक दिसत असेल, थांबा मी झूम करून दाखवते. तर इथे जे आहे इथे कोंबडा कापणार आहेत. तर कोंबडा मी इथून लांब बसले, कारण की रिद्वी घाबरेल. एक तर रिद्वी चिकन खाते खूप आवडीने, आणि जर तिने बघितलं तर परत ती खाणार नाही, म्हणून मी आपली लांब बसली होती इथे तिला झाडाखाली घेऊन. आणि इथे जे आहे छोटे छोटे मेंढीचे पिल्लू होते जे पाळलेले होते, ते व्हाईट कलरचे खूपच छान दिसत होते. तर जे कोणी ठेवले असतील, जे धनगर असतील त्यांनी पाळतात त्यांनी. तर आता इथे ह्या लोकांचं कट करून झालेलं आहे. तर आता आम्ही निघणार आहे. तर हे काय पप्पा आणि ते जे होते कापणारे ते गेलेत आणि सौरव आलेला आहे आम्हाला घ्यायला. तर चला मग आम्ही पण आता जातो. कट करून आणलेलं आहे, पप्पानी घेऊन गेले टोप. तर माघारी क्या पुढं लागते वरती. जर गाडीवरून यायचं असेल तर मंदिराच्या खालच्या बाजूने रस्ता आहे, तो देखील मी त्यानंतर आम्ही पोचलो घरी. तर इथे पप्पा मला कट करून देत आहे छोटे छोटे पीस. आणि मम्मी बोलली की हा गावचा जो कोंबडा असतो तो शिजत नाही पटकन, तर तुम्ही उगाच खेळत बसू नका, तुम्ही घरातच बनवा. तर मी म्हटलं की नाही, मला चुलीवरचंच खायचं आहे आणि चुलीवरचंच बनवायचं आहे. तर मग पप्पा बोलले की मी तुला वाफलून देतो, मग तू बाहेर शिजव. आम्ही कोंबडा आणलाय आज पप्पांची रेसिपी अर्धी अर्धी माझी रेसिपी आहे. काय कुठं आहे? कोण बनवते? बाबा बनवतेत. बाबा नाही तर बनवायला चांगलं बनवा ना. ह्यात पाणी नाही टाकणार आता, हे ना, फक्त हे करून ठेवणार आणि परत मग बाहेर. त्यानंतर मी बाहेर बनवणार आहे, बाहेर. त्यानंतर मग बाहेर जी चूल आहे ज्यावरती आम्ही पाणी तापवतो, मग मी ती चूल पेटवली खूप कॉन्फिडन्समध्ये, रॉकेल वगैरे वतून. आणि सीन असं झाला की माझा पचका झाला खूप मोठा हे ते, कारण की चूल होती त्यावरती मोठा टोप ठेवत होतो, त्यामुळे छोटा टोप काही त्यावरती बसत नव्हता. हे तर मी चेकच नाही केलं कुठला टोप ठेवायचे. आपलं कॉन्फिडन्समध्ये की हां चुलीवर बनवायचं, मी चुलीवर बनवणार. आणि त्याच कॉन्फिडन्समध्ये मी बाहेर आली, चूल वगैरे पेटवली. आणि मला सगळेजण रोज चिडवतात की तुला चूल नाही पेटवता येत. मग मी आज रॉकेल वगैरे टाकून पहिल्यांदा खूप व्यवस्थित अशी चूल पेटवली आणि खूप छान जाळ लागला होता. आणि नंतर बघते तर काय, तर ते चिकनचा टोपच यावरती बसत नाही. मग काय, मग परत चूल विझवली, ती पेटवलेली होती ती. आणि मग आजी बोलली की थांब मी तुला चूल बनवून देते. मग पाठीमागे शेडमधून आम्ही विटा आणल्या आणि विटा आणून आजीला दिल्या. मग आजी बोलली की तुला मी बरोबर मापाची जी आहे ती चूल बनवून देते. बट आता मी जाळ लावल्यामुळे तिथे सगळं जे विटा ज्या होत्या त्या खूप गरम झाल्या होत्या, त्यामुळे तिथे परत दुसऱ्या विटा तरी पण आजीने लावल्या, एवढं भाजत होतं तरी पण एवढं काही बॅलन्स होत नव्हतं, कारण की खाली जी आहे ती दगडं आहेत आणि त्यावरती विटा ठेवलेल्या, तर एवढं काही बऱ्याच वेळ बॅलन्स होत नव्हतं. फायनली मग बॅलन्स झालं, तर मग आता चूल पेटवलेली आम्ही पाणी टाकून विझवली होती, तर मग ती चूल हातास पेटत नव्हती. आणि मम्मी बोलतच होती की तुम्हाला मी बोलली होती की आतमध्ये बनवा, बाहेर बनवू नका. परत आम्ही टोप उतरवला, जे चिकन आम्ही केलं होतं ते वाफलेलं, आणि परत मग फायनली रॉकेल वगैरे टाकून आम्ही पुन्हा एकदा चूल पेटवली. तर चूल पेटवल्यानंतर मग आजी बोलली की मी तुला हेल्प करते, तुला काय कळणार नाही, एकतर चुलीचा एक्सपिरियन्स नाही आणि चिकन जे आहे ते थोडं थोडं पाणी टाकून शिजवायचं असतं. तर मी बोललं ठीक आहे बाई, तू सांग मला कसं करायचं ते. त्यानंतर मी दिला मोबाईल आजीकडे. आजीला बोलले की तू माझा व्हिडिओ काढ, मला ना व्लॉगमध्ये टाकायचं. तर इथे मी गरम पाणी टाकते. तर आजीने जेवढं तिच्या परीने होईल तिच्या परीने तेवढा व्हिडिओ काढला आहे माझा.
असं पहिल्यातल्या लोकांना नाही समजत कसा कॅमेरा पकडायचा आणि काय, तरी पण तिने खूप छान व्हिडिओ काढला माझा. मी तिला स्टार्ट करून दिला होता. आणि इथे मी आता फर्स्ट अळणीमध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि जसं की आपण गॅसवर करतो, मला वाटलं की एवढ्या पाण्यात तरी हा कोंबडा शिजेल, त्यामुळे मी पाणी आतून आणलं होतं गॅसवर गरम करून आणि आता टाकलं होतं. तर मग परत आजी बोलली की जरा जाळ कमी कर, नाही तर जळेल ते. मग थोडासा जाळ कमी केला आणि आता तुम्ही बघू शकता. तर बराच वेळ टोप ठेवला होता, पण उकळी काय आलेली नव्हती. मला तर हे लॉजिकच समजत नव्हतं, एवढा जाळ लागतोय तरी पण कसं काही उकळी आली नाही. मग त्यानंतर परत त्यावरती ताट झाकलं उकळल्यानंतर आणि परत मग मम्मी आली चेक करायला की बाबा शिजले का नाही. तर जास्त जे कोंबडा जो असतो गावचा तो जास्त सॉफ्ट पीस नसतात, हार्ड पीसच असतात. एखादा जर सॉफ्ट पीस असेल तर, नाही तर बाकी हार्ड पीसच असतात. ज्यांनी टेस्ट केले त्यांना माहितीच असेल की कसं काय असतं ते. तर मम्मीने पहिला सॉफ्ट पीस चेक केल्यानंतर जे हाडकाचा पीस आहे तो चेक केला. बराच वेळ झाला होता पण चिकन काय अजून शिजलं नव्हतं. मम्मी हसत होते आमच्यावर, म्हणजे आज काय तुमचं चिकन शिजत नाही. हे सकाळी आमचं 12 वाजल्यापासून चाललं होतं. संध्याकाळी 4 वाजता आम्ही शिजायला टाकलेला की हां बाबा शिजेल म्हणून. तर मम्मी बोलली पाणी टाक आणि परत शिजायला ठेव. आणि इथे मम्मीने मसाल्याची तयारी केली होती. मम्मी बोलली बाहेर काही होणार नाही, मी मसाला आतमध्ये करून देते, डिरेक्टली मग त्यामध्ये जाऊन टाका. ते बोललं ठीक आहे. परत मम्मी आली होती चेक करायला, पण परत ते शिजलेलं नव्हतं. मग परत मम्मी बोलली की राहू दे. त्यानंतर आता मसाला जो आहे तो रेडी करून मम्मीने आणलेला आहे आणि थोडंफार प्रमाणात चिकन जे आहे ते आता शिजलेलं होतं. तर मला असं फर्स्ट टाईम पहिल्यांदा तर मी खूप एक्साइटमेंटमध्ये केलं सगळं आणि नंतर जेव्हा ते शिजत नव्हतं तेव्हा मग मला खूप इरिटेट व्हायला लागलं. बोलले काय मी हे कशाला रोज बाहेर बनवत बसली. आणि तिथे कसं बाहेर लक्ष ठेवावं लागतं, कारण की कुत्रं वगैरे आलं तर बाहेर बसावं लागतं. आणि घरातली चूल पेटवत नाही, कारण की काळं होतं पूर्ण, कलर वगैरे आहे जो मारलेला, भिंत वगैरे सगळी काळी होते, धूर वगैरे होतो घरात. त्यामुळे आम्ही घरातली चूल जी आहे ती पेटवत नाही, कधीतरी खूप रेअरली पेटवतो. तर मग त्यामुळे बाहेर जे आहे तिथेच बसून राहावं लागतं चुलीजवळ आणि लक्ष ठेवावं लागतं काय कुत्रे येते का, कोंबडी येते का, मांजर येते का. तर नंतर मग मला असं वाटलं काय, मग परत शेवटी मी गिवअप केल्यानंतर मग मम्मीने बाकीची जी आहे रेसिपी ती कंटिन्यू केली. तिनेच मसाला वगैरे बनवून आणला आणि टाकला चिकनमध्ये. तर बोलली की अजून शिजायला टाईम लागेल. आणि मी म्हटलं ग्रेव्ही पाहिजे, तर मम्मी बोलली मग ग्रेव्ही पाहिजे तर मग आता त्याच्यासाठी वेगळं आतमध्ये. म्हटलं राहू दे मग असंच. मग असंच आता गावचं आहे तर कधी कधी मग असं पण टेस्ट केलं पाहिजे, छान लागतं की नाही. त्यानंतर मम्मी बोलली की आता थोडा वेळ आरावर ठेवायचं, आरावरती मग त्याला कट येतो आणि नंतर मग आपण जेवायला बसताना घेऊया. त्यानंतर आरावर ठेवलं. तर असं मजा आली आज चिकन शिजवण्यामध्ये. अशा प्रकारे आम्ही जे चिकन जे आहे ते शिजवलं. मी आणि पप्पा बनवणार होतो, त्यामध्ये मम्मी आजी सगळ्यांचाच हात लागला, असं कोणाचा हात लागला असं नाही. तर तुम्ही देखील असं काही फर्स्ट टाईम करत असाल तर जे मोठे माणसं सांगतात त्यांचं ऐकत जावा, नाहीतर असं माझ्यासारखा पचका होतो, जसं की चूल पेटवल्यानंतर झाला आणि चिकनच्या बाबतीत झाला. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.